नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये मी सोनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अळूची वडी. तर त्यासाठी मी इथे वडीच्या अळूची पानं घेतलेत, ज्याचं मी शिरा काढून घेतलेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतले. बघा, सगळ्या शिरा मी काढून घेतल्यात. आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं खोबरं घ्यायचं आहे. मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे, त्याने टेस्ट चांगली येते सुक्या खोबऱ्यापेक्षा. त्यामध्ये टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची ही तिखटाला कमी आहे म्हणून मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या तिथे. जर तिखट असेल मिरची तर अगदी एखादी मिरची पण पुरेशी होते. त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं आणि 2 लसणीच्या पाकळ्या. हे आपण मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचे. बघा, इथे मी घेतलं डाळीचं पीठ. त्यानंतर आत्ता आपण खोबरं जे वाटून घेतलं ते, त्यामध्ये आता आपण टाकूया चवीनुसार मीठ. त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे, ज्यामध्ये आपण घेतोय हळद. आपण मिरची ऑलरेडी ॲड केली आहे म्हणून अगदीच थोडं, म्हणजे एक छोटा चमचाभर मी इथे लाल मसाला घेतला आहे. थोडासा गरम मसाला घेतला आहे, थोडासा हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे गूळ. मी इथे 2 ते 3 चमचे गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही ते चिंचेचं आगळ पण चिंचेचं कोळ टाकू शकता किंवा कोकमाचं आगळ. तर मी ते आगळ टाकले. 2 ते 3 चमचे मी ते कोकमचं आगळ ॲड केलं याच्यात. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं पाणी टाकून सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, असं एकदम सैलसर मी ते पीठ भिजवून घेतलं आहे. आता आपण ह्याची एक पानं घेऊया अळूची. उलट्या साईडने ठेवायचे पानं आणि त्याला हे पीठ जे आहे ते अगदी पातळ याचा लेअर लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पीठ नाही लावायचे, अगदीच पातळ पातळ लेअर लावून घ्यायची पिठाची. आता एक उलटं पान आणि एक सुलटं पान असं मी ठेवून त्याला पीठ लावून घेते सगळीकडून. 6 ते 7 पानं आहे ती. तर त्याला मी काय केलं, एकदा उलटं पान एकदा सुलटं पान असं करून त्याला सगळीकडून पीठ लावून घ्यायचे. अगदी पातळ पातळच लेअर द्या पिठाचा. बघा, श्रावणात आहे ना मुगाचं बिरडं करतात. तर त्यातलं बिरडं जरी मुगाचे, म्हणजे भिजवलेले मूग जरी याच्यात टाकले ना तरी पण खूप छान लागतं. तर तसंही तुम्ही एकदा ट्राय करून बघा. या पिठातच आहे ना ते भिजवलेले मूग टाकायचे, साल काढलेले, म्हणजे मग ते छान लागतं. आता फोल्ड करायची आपल्याला ही वडी. तर बघा, दोन्ही बाजूंनी मी फोल्ड केले, त्याला थोडंसं पीठ लावून घेतले आणि याचा आता रोल करून घ्यायचं आहे. रोल अगदी घट्टसर करायचं आहे. तुम्हाला हवे तुम्ही साईडने सुद्धा फोल्ड करू शकता. बघा, असा रोल केला आहे आपण. आता जॉईंट जिथे आहे ना तिथे मी थोडंसं पीठ होतं ते लावून घेते, म्हणजे आपली वडी जी आहे ती सुटणार नाही. आता चाळणीत याला आपण वाफवून घ्यायचे. तर चाळणीला थोडंसं तेल लावायचे
त्यावर आपण ही वळकटी ठेवूया आणि याला आता वाफवून घ्यायचं आहे. तर मी काय केलं, पातेलीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनटं वडी आपली छान वाफवून घ्यायची. बघा आपली वडी छान वाफवून झाली आहे, गार पण झाली आहे. तर आता त्याला आपण कट करून घेऊया. गार झाल्याशिवाय ना वडी कापायची नाही आहे, नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे पडतात. म्हणून पूर्ण गार होऊ द्यायची वडी आणि मग त्याला अलगद कापून घ्यायचे. बघा छान लेअर सुटतात आपल्या वडीचे. बघा तुम्हाला एक दाखवते वडी. बघा कसे छान लेअर्स आलेत आपल्या वडीला. तर असे मी सगळी जी वडी आहे ती कट करून घेते. बघा अशी सगळी वडी जी आहे ती आपली कट करून झाले. एका पॅनमध्ये तेल घेतले. तुम्हाला हवे तर मी ह्याच्यात थोडेसे तीळ पण ॲड करू शकता. मी नाही टाकले आता तीळ, नुसतीच वडी केली आहे. तर ही आता आपण वडी जी आहे ती तेलामध्ये दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घ्यायची. तुम्ही कशी अळूवडी करता तर तुमची पद्धत पण मला नक्की सांगा. आणि मी केलेली ही अळूवडीची पद्धत तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन नवीन रेसिपीज किंवा ज्या आपण नेहमीच रोज करतो अशा कुठल्या रेसिपीज साध्या पद्धतीने बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघा दोन्ही बाजूंनी आलटून पलटून आपण जी वडी आहे ती छान फ्राय करून घ्यायची. बघा आपली वडी जी आहे ती छान फ्राय झाले. छान कलर आलाय बघा वडीला आपल्या. तर अशी वडी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि आवडली तर मला नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.